हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण 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 रूप तारो चली रूप तारो चली रूप तारो रूप तारो झाले वो दादनी सुख झाले वो दादनी तो हा विठ्ठल भगवान तो हा विठ्ठल भगवान
आपुला तो एक देव करून घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा तो एक देव करून घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा देवीना जेवा सुख नोहे देवीना जेवा सुख नोहे देवीना जेवा सुख नोहे रती माईक दुःखाची जन रती माईक दुःखाची जन रती माईक दुःखाची जन रती माईक दुःखाची जन नाही आधी अंती अवसान नाही आधी अंती अवसान नाही आधी अंती अवसान अविनाश करी अपोलिया अविनाश करी अपोलिया अविनाश करी अपोलिया अविनाश करी अपोलिया लावी मना पेसे गोविंदाचे लावे मना पेशे गोविंदाचे लावे मना पेशे गोविंदाचे रती माईक दुःखाची जन रती माईक दुःखाची जन रती माईक दुःखाची जन रती माईक दुःखाची जन नाही आधी अंती अवसान नाही आधी अंती अवसान नाही आधी अंती अवसान तुका म्हणे एका मरणाची तुका म्हणे एका मरणाची सरी तुका म्हणे एका मरणाची तुका म्हणे एका मरणाची सरी उत्तमाची वरे कीर्ती मागे उत्तम जीवन कीर्ती माग उत्तम जीवन कीर्ती माग रती माईक दुःखाची जन रती माईक दुःखाची जनते माईक दुःखाची जन रती माईक दुःखाची जनते आधी अंती अवसान नाही आधी अंती अवसान नाही आधी अंती अवसान पार कुमार हार कुमार पार कुमार कुमार पार कुमार 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 पार कुमार कुमार पार कुमार कुमार पार कुमार पार कुमार आपुला तो एक देव करून घ्यावा 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 तेने विना जीवा सुख नो है तेने विना जीवा सुख नो है ये रति माई के दुखाची जनाती ये रति माई के दुखाची जनाती देवीना जीवात सुख नोए तेने विना जीवात सुख नोए हे रती माई के दुखाची जनती हे रती माई के दुखाची जनती आपुला तो एक देव करून घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा आपुला तो एक
दुःखाची जनती हे रतिमाई के दुःखाची जनती तिने विना जीवा सुख नोहे तिने विना जीवा सुख नोहे ये रतिमाई के दुःखाची जनती हे रतिमाई के दुःखाची जनती नाही आदि अंती अवसान नाही आदि अंती अवसान नाही आदि नाही आदि अंती अवसान नाही आदि नाही आदि अंती अवसान आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोही ये रतिमाईक दुःखाची जननी नाही आधी अंती अवसान अविनाश करिया पुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे ये रतिमाईक दुःखाची जननी नाही आधी अंती अवसान तुका म्हणे एका मरणाची सरे तुका म्हणे एका मरणाची सरे उत्तमची उरे किरती मागे ए रतिमाईक दुःखाची जननी नाही आधी अंती अवसान महायोग पीठे तटे विमरत्याम वरम पुंडरिकाय दातो मुनींद्रई समागत तिष्ठन् तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे करण संतातिया
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांच्या आधी करण तेची वंदू श्री चरण श्री सद्गुरूंचे ते नमस्कारोनी आता नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उधार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी आद्यत्रय जननी देवाच्या या जगत उद्धारा लागी धरिला अवतार मिरविला पडिवार सिद्धाईचा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी आद्यत्रय जननी देवाच्या आता हृदय आपुले चौफाळोनिया भले वरी बैसऊ पाऊले श्री गुरूंची विठ्ठला आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा ते नेविना जेव्हा सुख नोही येरती माईक दुःखाची जननी नाही आधी अंती अवसान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग या मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्याच्या नंतर समस्त मानव जातीच्या कल्याणाकरिता खऱ्या अर्थानं ज्यांनी पंचम वेद निर्माण केला अशा पंचम वेदाचे निर्माते ज्या संतांनी विश्व अध्यात्मामध्ये क्रांती केली किंबहुना फक्त क्रांतीच नव्हे तर क्रांतीचा कळस ज्यांच्या नावे लावला गेला असे आपल्या महाराष्ट्र राज्यातील थोर संत श्रीमंत संत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग असून प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून श्री जगद्गुरु संत तुकोबाराय या भूतलावरती मानवी नरदेहाला आलेल्या प्रत्येक मानवी नरदेहाचं दुःखाची निवृत्ती होऊन त्याला परमानंद शाश्वत सुखाची प्राप्ती व्हावी आणि त्या सुखाच्या प्राप्ती करता जीवनामध्ये काय प्रकारचं आचराचरण असावं अशा प्रकारचा आशय सांगणारा अभंग मरणोत्तरानंतरही कीर्ती रूपाने शिल्लक कशा पद्धतीने राहता येईल याचं निरूपण सांगणारा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवे करता विठ्ठला सेवेला परिहार द्यायचा तो म्हणजे असा आपल्या सर्वांच्यातून 1 वर्षापूर्वी ज्यांना अनंताच्या प्रवासाला जावं लागलं असे कैलासवासी श्री दत्तात्रय राधोजी शिंदे वय वर्ष 84 आणि वयाच्या 84व्या वर्षी खऱ्या अर्थानं इहलोकातला निरोप घेऊन ज्यांनी खऱ्या अर्थानं अनंताच्या प्रवासाला जाताना परलोकामध्ये ज्यांचं गमन झालं वयाच्या 84 वर्षाचा काळ जीवन जगताना एक समाजामध्ये एक चांगल्या प्रकारचं चांगुलपणाचं काम करायचं खरं तर त्यांनी आरोग्य खात्यामध्ये पंचायत समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी विस्तार अधिकारी म्हणून आणि आरोग्य केंद्रामध्ये त्यांनी खरं तर काम पाहिलं अनेकांना त्यावेळेस चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करून एक सहानुभूतीचा आधारवड रंजल्या गांजाण्यांना आपलंस करणारा एक देवदूत खऱ्या अर्थानं या शिंदे परिवारातला एक आदर्श पिता आणि पितृतुल्य व्यक्तिमत्व या कुटुंबातून जाऊन 1 वर्षाचा कालावधी पूर्ण होतोय त्यांच्या पश्चात त्यांच्या पाठीमागे असणाऱ्या त्यांच्या परिवारामध्ये त्यांचे चिरंजीव या ठिकाणी श्री महेश कुमार दत्तात्रय शिंदे आणि सर पत्रकारितेचं काम करून या ठिकाणी आमच्या वडिलांनी आमच्यावरती जो वारसा दिला अतिशय शेतीवरती प्रेम करणारे एक निष्ठ कुटुंब या कुटुंबातला एक आधारवड आणि आमच्या वाडवडिलांनी जे केलं म्हणून एक अतिशय उत्तम प्रकारची
शेती करीताना आणि अनेकांना बरोबर घेऊन समाजामध्ये एक चांगल्या प्रकारचं काम करणारे आमचे महेश कुमार दत्तात्रय शिंदे सर. त्याचप्रमाणे एक कन्या आहे मीनाक्षीताई वसंतराव गायकवाड पुणे. एक कन्या त्या ठिकाणी त्यांना आहे आणि सोनबाई आहेत सौभाग्यवती पल्लवी महेश कुमार शिंदे. त्यांचे नातू आहेत तेजस आहे, श्रेयस आहे, रोहित आणि नम्रता नातवंडे आहेत. त्यांचा असणारा सर्व शिंदे परिवार, या सर्व शिंदे परिवाराचे सर्व आप्तेष्ट पै पाहुणे, सर्व या परिवाराचे हितचिंतक आपण सर्वजण आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहात. आणि म्हणून शिंदे परिवारातलं एक आदर्श व्यक्तिमत्व, एक पितृतुल्य व्यक्तिमत्व आपल्या सर्वांच्यातून जाऊन 1 वर्षाचा कालावधी पूर्ण होतोय. 1 वर्षानंतर हे पुण्यस्मरण आम्हाला या ठिकाणी करायचं. का करायचं पुण्यस्मरण? हो, वास्तविकता तसं तर आम्हाला शास्त्रकारांनी सांगितलंय आमच्यावरती अनेकांचं ऋण आहे. हो, या ऋणातून मानवाला कधी मुक्त होता येत नाही. असे न फिटणारे ऋण आपल्यावरती आहेत. त्याच्यामध्ये पहिलं ऋण जे आहे ना, पहिलं ऋण आहे ते आमच्या माता आणि पित्याचं. हो, माता पित्याच्या ऋणातून कधीच मुक्त होता येत नाही. हो, माता पित्याच्या ऋणातून मुक्त होता येत नाही. आचार्यांच्या ऋणातून मुक्त होता येत नाही. आचार्य म्हणजे गुरुजन. हो, मग ते विविध क्षेत्रातले विविध गुरुजन या ठिकाणी असतात. गुरुजनांच्या ऋणातून कधी मुक्त होता येत नाही. देवाच्या ऋणातून कधी मुक्त होता येत नाही. परमात्म्याचंही तुमच्या आमच्यावरती ऋण आहेत. हो, आई वडिलांचं ऋण आहेत, संतांचे ऋण आहेत, देवाचं ऋण आहे. नवे नवे या भारत मातेच्या ऋणातून आम्हाला कधी मुक्त होता येत नाही. आमच्या करता आपलं स्वतःच प्राण त्या ठिकाणी आणि प्राणाची बाजी लावून देशाच्या सीमेवरती लढणाऱ्या सैनिकाच्या ऋणातून आम्हाला कधी मुक्त होता येत नाही. आणि जो एकनिष्ठतेने साऱ्या जगाचा पोशिंदा, जो अहोरात्र प्रयत्न करून आणि या ठिकाणी आपल्या शेतीची सेवा करत असताना अनेकांच्या उपजीविकेचं साधन त्या ठिकाणी तो बनतो, तो शेतकरी बाप. आणि त्या शेतकऱ्याच्या ऋणातून कधीही मुक्त होता येत नाही. विठाला मग आम्हाला माता पित्याच्या ऋणातून मुक्त होता येत नाही. पण मग वर्ष श्राद्ध तर आम्हाला संपन्न करायचंय. का करायचं ही? हो, त्याचं पुढे जाऊन मी तुम्हाला उत्तर सांगन का करायचं ते. पण एक कृतज्ञतेचा भाव अंतःकरणामध्ये ठेवून आमच्या वडिलांनी आमच्या करता अनंत अशा प्रकारच्या यातना सहन करून आपल्या जीवनामध्ये आलेल्या अनेक संकटाचा सामना करून अनेक खडतर प्रवासातून जात असताना आमच्या करता तो बाप अहोरात्र झटला. आणि म्हणून त्या वडिलाचं आम्हाला स्मरण होत. वेळोवेळी आम्हाला जगण्याची दिशा आणि संस्कार देण्याचं काम ज्या बापाने आमच्या करता केलं, आम्हाला यशाच्या शिखरावरती गेल्याला त्या बापाला पाहिजे. आणि म्हणून त्यानं स्वतः किती ठेसा त्या ठिकाणी खाल्ल्यात, परंतु आम्हाला यशाच्या शिखरावरती नेलं. अनेक यातना सहन करून हो, ऐन प्रसंगी आम्हाला आमच्या पोटाची भूक भागावा म्हणून तो स्वतः बाप काही वेळा उपाशी झोपला. परंतु माझा मुलगा घडला पाहिजे, माझी मुलगी घडली पाहिजे, ह्या कृतज्ञतेच्या भावनेतून त्या वडिलांनी आमच्या करता अनंत यातना सहन केल्यात. आणि म्हणून त्यांचं स्मरणाची भावना आमच्या अंतःकरणात आहे. हो, आणि म्हणून खर तर हे पुण्यस्मरण का करायचं मी सांगतो की हे त्याच्याकरिता करायचं. जगद्गुरु तुकोबाराय याच भूमिकेतून पुढे जातात. आपण प्रत्येक जण या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलो म्हणजे काहीतरी विशेष तत्वानी आलेलो आहोत. नुसतं खाण्यापिण्याकरता मज्जा करण्याकरता आपण आलेलो नाही. हो,
एक काहीतरी विशेष अशा प्रकारची भूमिका तुमच्या आमच्याकडे. नाही तर मग या भारत देशाची लोकसंख्या एवढी असताना एवढ्या गडबडीत आपला नंबर लागला इथं. हो, काही कमी आहेत का हो? आणि आतापर्यंत तरी काय थोडे आले का आणि थोडे गेले का? बरं गेले का नाही मी म्हणतो, जाणारे बी काही कमी आहेत का? हो, नाही नाही कमी नाही, जायचंय तर प्रत्येकालाच. हो, कीर्ती पामर जीव कीर्ती जीव कीर्ती कीर्ती पामर जीव कीर्ती रति पामर रते पामर येथे नाही उदो आले अवतार कीर्ती पामर जीव कीर्ती कीर्ती पामर येथे नाही उदो आले जायचंय अनंताच्या प्रवासाला प्रत्येकालाच. आलेले किती महाराज म्हणतात, येत उरो नाही आले अवतार. अरे उरण्याकरता कुणीच आलेला नाही. हो, या मृत्यू लोकात जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला जायचंय. नवे नवे त्याचा क्षय ठरलेलाच आहे. हो, मृत्यू लोकात जन्माला आलेल्या प्रत्येकाचा क्षय एक ना एक दिवस ठरलेलाच आहे. हो, कारण आताही जर पाठीमागे जाऊन जरी पाहिलं, आजा मेला पंजा मेला बाप बसना गेला. आजा मेला पंजा मेला बाप बसना वेला आजा मेला पंजा मेला बाप बसना गेला आजा मेला पंजा मेला बाप बसना तो गेला एखादे खतना तो पंतो तोही तैसा झाला एखाद्या खतना तो पंतो तोही पैसा झाला एखादे खतना तो पंतो तोही तैसा झाला एखाद्या खतना तो पंतो तोही पैसा झाला उठा जागा पाठी मिळाले मोठे भंडारी मातुळे तुझा ठाव नाही खोडे उठा उठा पाठी मिळाले मोठे भंडारी मातुळे तुझा ठाव नाही खोडे आले काय कमी नाहीत, गेलेले कमी नाहीत, न जाणारे बी कमी नाहीत. आजा मेला. हो, महाराज म्हणतात, अरे आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. आता त्याच्या पाठीमागे काय देखत देखत. हो, नातू पण तो हे तैसा झाला. मग राहण्याकरता कुणीच आलेला नाही. हो, 10-5 वर्षांनी आपणही त्याच मार्गात येत. हो, राहणार नाही कुणी, कारण या मृत्यू लोकात कुणाला थांबता येत नाही. हो, कुणी जरी फार थांबण्याचा प्रयत्न केला ना, त्याला थांबता येणार नाही. आणि एखाद्याने लगेच जरी जाण्याचा प्रयत्न केला ना, तर त्याला लगेचही जाता येत नाही. हो, काहीतरी इच्छित स्वरूपाचं कर्म करण्याकरताच या मृत्यू लोकात आलाय. आणि तेवढं कर्म पूर्ण झाल्याशिवाय निघता येणार नाही. हो, जे काय अपेक्षित कर्म करण्याकरताच आलाय. ज्ञानोबरायांची ओवी एक, आगा कर्मे जे उरावे तिथही सुख दुःखी फळावे, तरी ते भोगावया यावे ते हाय खा. ज्ञानोबराय म्हणतात, काही कर्मरूपाने आमचं कर्म शिल्लक आहे, आणि म्हणून तर खरं तर आम्हाला मृत्यू लोकातला प्रवास ठरला. वास्तविकता 3 कारणामुळे तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला मानवी जन्म प्राप्त झालाय. हो, 3 कारणामुळं. हो, काय कारण आहेत? पहिलं कारण सांगितलं, पूर्वजन्मातली वासना.
जन्म घेणे लागे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे घेणे लागे वासनेच्या संगे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तेची झाले अंगी हरी रूप तेची झाले अंगी हरी रूप हरिमुखी गाता हर पल चलता हरिमुखी गाता हर पल चलता तेथे झाले अंगे हरी रूप तेथे झाले अंगे हरी रूप हरिमुखे गाता हर पल चेता हरिमुखे गाता हर पल चेता चिंता पहिलं कारण सांगितलं जन्म घेणे लागे वासनेच्या संगी तेची झाली अंगे हरी रूप पाटील मागील जन्मातली आमची वासना शिल्लक राहिली आणि वासनेच्या योगानं आम्हाला पुनरपी जन्माला यावं लागलं. हो कोण आला पुनरपी जन्माला? हो महाराज म्हणतात आपल्या या पृथ्वी तलावरती दोन राजे अतिशय श्रीमंत झाले. हो कुठं? पृथ्वी तलावरती दोन राजे अतिशय श्रीमंत झाले. त्यांच्या श्रीमंतीचं वर्णन करताना शास्त्रकार देखील कमी पडतात, इतके श्रीमंत. हो अफाट श्रीमंत माणसं. हो दोन राजे. एक पहिला नंबर त्याच्यामध्ये सांगितला लंकेचा राजा. हो काय त्याचं नाव? शबास रावण. लंकेचा राजा रावण किती श्रीमंत. बस एका वाक्यात जर सांगायचं जर झालं तर रावणाच्या लंकेमध्ये 7 कोटी घरं सोन्याची होती. बाकीच्या घराचा हिशोब करायचाच नाही आता. हो ज्याच्या घरात 7 कोटी घरं सोन्याची म्हणल्यावर बाकीच्या घरांचा कशाला आपण हिशोब करायचा. हो शुद्ध कांचनाची 7 कोटी घरं कुठं होती? रावणाच्या लंकेत. एवढा श्रीमंत कोण? रावण. रावणापेक्षा श्रीमंत. हो रावणापेक्षा श्रीमंत राजा या पृथ्वी तलावरती झाला. राजा वृषभदेवाचा 100वा मुलगा. हो राजा वृषभदेवाला 100 मुलं झाली. 99 मुलं इतकी विरक्तवान. ती मुलं वयाच्या 12व्या वर्षी ध्यान धारणा करण्याकरता अरण्यात निघून जात होती. 99 मुलं गेली. वृषभदेवाला काळजी पडली, मी एवढा श्रीमंत राजा, पण माझ्या नंतर जर या राजगादीला कोणी वारस जर नसेल तर मग एवढ्या राजगादीचा उपयोग काय? हो बऱ्याच गोष्टी जीवनामध्ये अशा असतात की त्या आहेत, पण त्याचा जर आपल्याला उपयोग करता आला नाही तर मला असं म्हणायचं मग त्या असून तरी काय कामाच्या, नाही का? हो श्रीमंत माणूस आहे, एखादा श्रीमंत माणूस आहे, फार श्रीमंत, पण जर दान करण्याची इच्छा होत नसेल तर मला असं वाटतं त्याच्या श्रीमंतीचा काय उपयोग? हो आहे तो श्रीमंत आहे पण काय उपयोग आहे का त्याचा? काही उपयोग नाही. हो आंधळ्याच्या हातामध्ये कंदील. कोणाच्या? आंधळ्याच्या. काय उपयोगाचा हो? हा एकदा एका आंधळ्याच्या हातात कंदील दिला एक जणाने. तो म्हणला अहो मला काय करायचं या कंदिलाच? नाही नाही ते म्हणले अहो पण असू द्या ना. नाही नाही तो म्हणला असू द्या नाही. कशा करता? अरे म्हणले बाबा तुझ्या हातात जर कंदील असला ना, तुझ्यात जरी काही कामाचा नसला
तरी तो समोरून कुणी येईल, निदान कंदील पाहून त्याच्या लक्षात येईल पुढून कुणीतरी आलाय, निदान त्याच्या कामाला येईल, तो तरी तुला दाड खायचा नाही. हो. आता मला सांगा, आंधळ्याच्या हातात कंदील हे शाश्वत टिकणार होतं का हो? आंधळ्याच्या हातातला कंदील वाऱ्यानं कधी विजला त्याला काय कळणार आहे? आंधळ्याला कंदील विजला आणि एक समोरून एक माणूस सायकलीवरती आला आणि त्या आंधळ्या ग्रस्ताला धडकला. धडकल्याच्या नंतर त्या आंधळ्या ग्रस्ताला राग आला. ए अरे म्हणला, काय कस काय धडकतोस म्हणला, तुला दिसत नाही का? तो म्हणला, अरे तुला दिसत नाही का? तो म्हणला, मला नाही दिसत. म्हणला, मी आंधळाची, पण तुला दिसत नाही का? तो म्हणला, अहो अंधार असल्यामुळं मलाही अंधारात तुम्ही दिसला नाही. म्हणला, मी नको दिसू दे, पण मग माझ्या हातातला कंदील तुला दिसला नाही का? तो म्हणले, अहो तुमच्या हातात कंदील आहे, पण तो विजलेला कंदील आहे. मला सांगा, जसा विजलेला कंदील म्हणजे चालू असलेला कंदील आंधळ्याच्या उपयोगाचा नाही, आणि विजलेला कंदील समोरून येणाराच्याही उपयोगाचा. कंदील आहे, पण मला असं म्हणायचं त्याचा काय उपयोग? हो. एक जणाच्या कमरेला पिस्तूल होता, 2-4 चोरट्यांनी त्याला धरून हाणला. हो. पिस्तूल कुठं होता? अरे नुसतं हवेत बार काढला असतं तरी कडे पळून गेला असतं का नाही? हो. पिस्तूल आहे जवळ, पण मला असं म्हणायचं, असून उपयोग काय? बऱ्याच गोष्टी जीवनात अशा आहेत, त्या आहेत पण त्याचा उपयोग नाही. महाराज म्हणतात की आपल्याला मानवी जन्म मिळालाय आणि या नरदेहाची यती कर्तव्यता जर आम्हाला पूर्ण करता आली नाही या मृत्यू लोकामध्ये, तर मला असं वाटतं नेमकं मानवी जन्म मिळून उपयोग काय? हो. मग राजा जड भरतालाही तसंच वाटलं, एवढं राज्य असताना आणि जर राज्याला पाठीमागे वारस नसल तर मग या राज्याचा काय उपयोग? आणि म्हणून त्यांनी भगवंताला प्रार्थना केली, प्रभू एक तरी मुलगा म्हटले माझ्या नंतर या जनतेचं पालन पोषण करण्याकरता, म्हणजे एक तरी मुलगा माझ्या जवळ ठेव. भगवंतांनी राजा वृषभदेवाचं विनंती मान्य केली आणि 100वा मुलगा जड भरत राजा हा प्रजेच्या पालन पोषणाकरता राजाच्या नंतर त्याला राज्याचा मालक बनवला. तो जड भरत राजा किती श्रीमंत! महाराज म्हणले रावणापेक्षा श्रीमंत. हो. आणि राजा जड भरतापेक्षाही एक जण या पृथ्वी तलावरती श्रीमंत होऊन गेला. रावण काही 1 लंका होती, तसल्या त्याच्याकडे 4 लंका होत्या. हो. त्यातलीच त्यांनी एक भगवान शिवजींना दिली, त्याचं नाव कुबेर. सगळ्यात श्रीमंत, फार श्रीमंत. तसं राजा जड भरत फार श्रीमंत. हो. पण श्रीमंती असूनही जीवनामध्ये सुख प्राप्त नाही, समाधान प्राप्त नाही. म्हणून एक दिवस महर्षींना प्रश्न केला राजानं, प्रभू म्हटले काय? मला मानवी जन्मामध्ये सुख प्राप्त आहे, सुखाची प्राप्ती व्हावी असं वाटतं नाही का? आता प्रत्येक जणाकडे जर पाहिलं तर आता आपण प्रत्येक जण कसे येतो? सुखी आहेत का? बसलेल्यांपैकी सुखी आहे का कोण? जर असेल कोणी तर त्यांनी हात वर करून सांगा मला, महाराज मी सुखी आहे म्हणून. आता मी म्हणतो बसलेल्यांपैकी निदान जाऊ द्या, पण उभे असलेल्यांपैकी तरी नेमकं कोण सुखी आहे का? बाकीच्या उभं राहिलेल्यांचं जाऊ द्या, आता ह्या व्यासपीठावर जो उभा आहे नेमका तो तरी सुखी आहे का? अरे या मृत्यू लोकात कोणीच सुखी नाही. या मृत्यू लोकामध्ये फक्त चिरंतन सुख ज्यांना प्राप्त झालं ते संत. बस. परमानंद शाश्वत सुखाची प्राप्ती फक्त संतांच्याच ठिकाणी प्राप्त होती, ती तुमच्या आमच्या जवळ नाही. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया को ही नहीं रे. जो
के महाराज म्हणतात अरे ज्याच्याकडे पावना तो दुःखी. अहो मग सुखी कुणी आहे का नाही? सर्व सुखाची या आशा जन्म गेला एक मुक्ती यज्ञ नाही केला हिंडता पिता न पावला माया वेला जीव माझा सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण मुक्ती यज्ञ नाही केला हिंडता पिता न पावला माया वेला जीव माझा. महाराज म्हणतात अरे त्या सुखाच्या अपेक्षेने आमचा जन्म गेला. सर्व सुखाची जे आशा जन्म गेला. महाराज मग ते परमानंद शाश्वत सुख आम्हाला प्राप्त होईल का नाही? हो तेने विना जीवा सुख मोही. आमच्या जीवनात दुःख आहे महाराज, सुखी नाही. मग आम्हाला आमच्या जीवनामध्ये सुखी होण्याचा काहीतरी मार्ग तुम्ही आम्हाला सांगा. राजा जड भरताला सांगितलं, राजा तुला जर सुखी व्हायचं असेल ना तर तुला तपश्चर्या करावी लागेल. हो पूर्वीच्या काळी भक्ती मार्गाचं साधन होतं तपश्चर्या करणं. आता कलियुगामध्ये तपश्चर्या करणं हे साधन राहिलं नाही. तुम्ही म्हणता का राहिलं नाही बा? पूर्वी करीत होते मग आताच काय झालं? पूर्वीच्या माणसाला आयुष्य मर्यादा भरपूर होती. हो कृतायुगामध्ये माणसं 1,00,000 वर्ष जगत होती. त्रेतायुगामध्ये माणसं 10,000 वर्ष जगत होती. द्वापार युगामध्ये माणसं 1,000 वर्ष जगत होती. आणि कलियुगामध्ये मानवाचं आयुष्य फार थोडं. कलियुगामध्ये मानवाला 100 वर्षाचं आयुष्य सांगितलं. अल्प आयुष्य मानव देह मानव देह शत गणिले ते अर्धरात्र खाय शता गणले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनासी उरले ते पाहेगा राम राम स्मरादे राम राम स्मरादे काय भजनासी उरले ते पाहेगा राम राम स्मरादे राम राम स्मरादे आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनासी उरले ते पाहेगा आवेश मानवा देह शतगणिले अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनासी उरले ते पाहेगा. कलियुगामध्ये मानवाला आयुष्य थोडं, अल्प आयुष्य मानव देह. किती सांगितलं आयुष्य मानवाला कलियुगात? अल्प. अल्प म्हणजे किती? बरच. अल्प म्हणजे थोडं. हो अल्प आयुष्य मानव देह. बर म्हटले आता कधीच जर समजा 100 वर्षाचं आयुष्य समजा मिळालं तर महाराज म्हणतात की 50 वर्षाचं आयुष्य गेलं झोपण्यात. शतगणिले ते अर्धरात्र काय. 50 वर्षाचं आयुष्य गेलं आमचं झोपण्यामध्ये. राहिलं किती? तुम्ही कीर्तन ऐकत आहे ना सगळे? हा. कलियुगात मानवाला आयुष्य किती? 100 वर्षाचं. 50 वर्षाचं आयुष्य कुठं गेलं? झोपण्यात गेलं. शतगणिले ते अर्धरात्र खाय. मग किती उरलं? किती? 50. हो 50 मधून आमचं 25 वर्षाचं आयुष्य संसार करण्यामध्ये गेलं. राहिलं किती? 25. 20 वर्षाचं आयुष्य आमचं तारुण्यात निघून गेलं, बालपणात निघून गेलं. राहिलं किती? 5. आणि लागली ग्रामपंचायत. काय भजनाशी उरले ते पाहेगा. मग एवढं 100 वर्षाचं आयुष्य मिळून त्या परमात्म्याच्या नामस्मरणा करता आमच्याकडे वेळच राहिला नाही. हो मिळालं 100 वर्षाचंही मिळालं. पण महाराज म्हणतात जर मिळालेल्या आयुष्याचा असा जर विनियोग जर झाला तर महाराज म्हणतात 100 वर्षाचं आयुष्य मिळून उपयोग काय?
म्हणून कलियुगामध्ये एकतर आयुष्य थोडं आहे, म्हणून कलियुगामध्ये जपतपादी साधनं चालत नाही. जप तप अनुष्ठान व्यर्थ कास या करणे जप तप अनुष्ठान व्यर्थ कासया करणे तीर्थ व्रताने महिम नलगे दैवता धरणे तीर्थ व्रताने महिम नलगे दैवता धरणे आसन मुद्रा ज्ञान ध्यान नलगे वाराणसी मरणे आसन मुद्रा ज्ञान ध्यान नलगे वाराणसी मरणे एक केशव अच्युतवंता होय पातक हरणे. केशव माधव अच्युत होय पातक हरणे ओम नमो भगवते रामकृष्ण कृष्ण वासुदेवा ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा रामकृष्ण वासुदेवा. ओम नमो भगवते कृष्ण वासुदेवा महाराज म्हणतात या कलियुगामध्ये जपतपादी साधन चालत नाही. जप तप अनुष्ठान व्यर्थ कासया करणे. महाराज म्हणतात व्यर्थ जाणारं साधन तुम्ही करू नका. जप तप अनुष्ठान व्यर्थ कासया करणे. मग म्हणले महाराज काय करायचं आम्ही काय तीर्थव्रत. महाराज म्हणतात तीर्थव्रत नेम येम न लगे दैवता करणे. दैवता करिता तीर्थव्रत करण्याची गरज नाही. तीर्थव्रत नेम येम न लगे दैवता करणे. मग काय अनुष्ठान मांडायचं का. महाराज म्हणले अनुष्ठान मांडण्याची गरज नाही. हो आसन मुद्रा ज्ञान ध्यान न लगे वाराणसी मरणे. मग काय करायचं काय. महाराज म्हणले काहीच करायचं नाही बा. फक्त अतिशय सोपं करून सांगितलं. केशव माधव अच्युत वदता. हो आम्हाला काय करायचंय. आम्हाला त्या परमात्म्याचं नामस्मरण करायचं. केशव माधव अच्युत वदता. आता फक्त आम्हाला बोलायचं हे काय. केशव माधव अच्युत वदता. अरे होय पातक हरणे. ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा. हो महाराज म्हणतात म्हणून बाकीच्या साधनांची गरज कलियुगात नाही. पण जड भरत राजाला तपश्चर्या करायला सांगितलं. याचं कारण होतं जड भरत राजाला आयुष्य मर्यादा त्या प्रकारची होती. हो आता आता ती राहिली नाही म्हणून. आणि खरं तर तुम्हाला एक सांगू का. तुम्ही म्हणता मग इतक्या वेळ आम्हाला खोटं सांगितलं का. हा नाही नाही इतक्या वेळही मी तुम्हाला खरंच सांगत आलोय. आणि याही पुढे माझा अपेक्षित वेळ आहे काय अजून 40-45 मिनिटं. मी तुम्हाला खरंच सांगणार आहे. पण तुम्ही खरंच ऐकत आहे ना. हेही तितकंच महत्वाचं आहे. हो मग सांगा बरं काय सांगत होतो मी. कीर्तन. हो कीर्तन. वास्तविकता खरं मानवाचं आपलं जे आयुष्य आहे ना हे 40 वर्षाचं आहे. हो मग 100 झालं कसं. सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळेस. हो सृष्टीची उत्पत्ती झाली. 4 खाणी आणि 84 लक्ष योनी जीवस्थिती निर्माण झाली. त्यावेळेस 4 प्रकारचे प्राणी जन्माला आले. पहिला प्राणी मनुष्य प्राणी. दुसरा बैल. तिसरा कुत्रा आणि चौथा गुबड. हो हे 4 प्राणी सृष्टीच्या उत्पत्तीला जन्माला आले आणि आल्यावर हे 4 जण एकत्र बसले. हो आणि एकत्र बसल्याच्या नंतर त्यांनी विचार केला का रे आपल्याला मृत्यू लोकामध्ये जन्माला पाठवलंय पण आपण कुणी किती वर्ष जगायचं हे काही अजून ठरवलेलं नाही. आणि म्हणून हे 4 ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाने विचारलं कशा करता आलाय. म्हटलं ही आमची मागणी. आम्हाला मिळालंय आयुष्य किती. आम्हाला आयुष्य ठरवून दिलं नाही. आम्ही आलोय जगतोय चाललंय पण कुणी किती वर्ष जगायचं. ब्रह्मदेवाने सांगितलं म्हटलं उद्या या उद्या. म्हटलं का लगेच नाही. ब्रह्मदेव म्हटलं लगेच नाही. आता म्हणले तुमचा निर्णय तुमचा ठराव पास करण्याकरता आमची पण मंत्रिमंडळाची बैठक व्हावा लागेल ना. हो आम्हाला लगेच जरी काही कोणत्या योजना असल्या तरी
लगेच त्याच्यावर निर्णय होत नाही. हो, आता बऱ्याच योजना चालू झाल्या, पाठीमागे लाडकी बहीण योजना चालू झाली. आता काय परत अजून हप्ते जमाच झालं नाही. हो. बहिणी बघतात रोज चेक करून झालं का जमा, आलं का जमा, नाही का. हो. योजना अशा, म्हणजे योजना आतापासून, योजना तशा पूर्वीपासूनच आहेत. हो. चालू, आणि कसं असतं, हे हे चालूच राहणार. हो. पण एक तेवढा ठीक आहे ना, त्यांच्याकरता एक योजना चालू झाली, निदान त्यांना तेवढा मोठा अधिकार मिळाला. मुख्यमंत्र्याची तशी बहीण तरी काय सोपी आहे का का हो? हो. पण मग मुख्यमंत्र्याची बहीण झाल्या पुढे जरा पारड त्यांच्या बाजूने जास्त झुकलंय. हो. सकाळी निघताना मी आमच्या मंडळीला म्हणलं, "अरे मला चहा करून दे, मला कीर्तनाला जायचंय." ती म्हणली, "मी मुख्यमंत्र्याची बहीण आहे." आता अरला का म्हणलं, "तू मुख्यमंत्र्याची बहीण आहे, पण मी पण मुख्यमंत्र्याचा दाजी आहे ना, ही सरली का काही." हे चालू राहणार योजना आहे. तशी या चौघांनी ब्रह्मदेवाला विनंती केली, म्हणली, "आम्हाला काहीतरी द्या ना ठरवून जगण्याचं, किती वर्ष जगायचं." आणि दुसऱ्या दिवशी ह्यांना बोलावले होते, पाठच गेले तिथं 4 जण. आणि ब्रह्मदेवाच्या दरबारात त्यांना बसवलं. म्हटले, "काय?" म्हटले, "आमची कालची मागणी, आम्हाला आयुष्य ठरवून दिलेलं नाही." ब्रह्मदेवाने सांगितलं, "हे पहा," म्हणले, "असं करा, समसमान सगळ्यांना 40 वर्षाचं आयुष्य घेऊन टाका." काय चुकलं ब्रह्मदेवाचं? काय चुकलं? काहीच नाही चुकलं. म्हणले, "घेऊन टाका समसमान 40 वर्षाचं आयुष्य." हो. आणि 40 वर्षाचं आयुष्य दिल्याच्या नंतर चौघ बी नाराज, चौघं नाराज दिसले. ब्रह्मदेवालाही कळना आयुष्य कमी झालं का जास्त झालं. म्हणून ब्रह्मदेवानी बैलाला विचारलं, म्हटलं, "का रे, फार नाराज आहेस तू?" तेव्हा म्हणला, "राव, नाराज नाही तर काय." "मग काय, तुला 40 वर्षाचं आयुष्य कमी झालं का जास्त झालं?" बैलाने सांगितलं, "राव," म्हणले, "लय जास्त झालं, एवढं 40 वर्षाचं आयुष्य नको." "नको हो नको," म्हणले. "काय सांगता येत नाही, दुखाय खोपाय लागलं तर काही सोय नाही, स्वातंत्र्य नाही, बोलता येत नाही, चालता येत नाही, काम करायचंय तेवढं करावाच लागतंय. हो, अजिबात एवढं 40 वर्षाचं आयुष्य आम्हाला नको." ब्रह्मदेवाने विचारलं, "अरे मग काय करायचं?" तेव्हा, "काय नाही, 20 वर्षाचं आयुष्य आपलं कमी करून टाका." "अरे 20 वर्षाचं आयुष्य तुझं कमी करायचं, पण द्यायचं कुणाला?" हो, एक नंबरचा हावरट प्राणी कोण? माणूस. आणि माणूस म्हणजे आपण. आपण म्हणलं येऊ द्या. हो. बैलाचं 20 वर्षाचं आयुष्य कमी केलं आणि ते आपल्या वाट्याला आलं. किती झालं? 60 झालं. शाबास, गणित चांगलं इकडं. 60 वर्षाचं आयुष्य झालं. आणि आता माझ्या पुढं गुरुजीच पुढं असल्यामुळं, हा, गुरुजींच्या पुढे विद्यार्थ्यांनी काय उत्तर सांगावं, नाही का. 60 वर्षाचं आयुष्य आपल्याला मिळालं. कुत्र्याला विचारलं, "का रे, तू फार नाराज?" ते म्हणला, "अहो, फार नाराज हो." म्हणले, "का रे, तुला 40 वर्षाचं आयुष्य कमी झालं का जास्त?" ते म्हणला, "राव, जास्त झालं." "अरे काय काय?" "अहो, मला इमानदारपणा करायचा, तो करायचा, याच्या दारात जावं त्यांनी म्हणाव." हा, काय म्हणावं? "ज्याच्या दारात जावं त्यांनी म्हणाव." तुम्ही म्हणायचं. म्हणले, "ज्याच्या दारात जावं त्यांनीच तर आम्हाला हाड म्हणावा, काही इज्जत नाही, काय नाही, नको 40 वर्षाचं आयुष्य." "अरे पण," म्हटले, "मग द्यायचं कुणाला? 20 वर्ष." ते म्हणला, "कमी करा आपलं." "अहो, द्यायचं कुणाला?" एक नंबरचा हावरट प्राणी कोण? माणूस. आणि माणूस म्हणजे आपण. आपण म्हणलं येऊ द्या, आपण गाळच नाही. हो हो. किती झालं? 80 वर्षाचं आयुष्य झालं. हो, अजून 20चा हिशोब जोडावा लागेल ना. राहिलं शेवटला कोण? गुबड. गुबडाला विचारलं, "का रे, तू नाराज आहेस? तुला 40 वर्षाचं आयुष्य कमी झालं का जास्त?" गुबड म्हणलं, "राव, जास्त झालं." एक तर म्हणलं, "आम्हाला दिवसा दिसत नाही, आमची रात्रीची लय पंचायत आहे, आणि कशाला एवढं आम्हाला 40 वर्षाचं आयुष्य, मग कमी करा." म्हटले, "आपलं 20." "अरे पण द्यायचं कुणाला?" एक नंबरचा हावरट प्राणी कोण? आणि माणूस म्हणजे आपण. आपण म्हणलं येऊ द्या, आपण गाळत पडलो नाही. आपल्याला किती झालं? 80 आणि 20, 100 वर्षाचं आयुष्य आपल्याला असं मिळालंय. ऐका पुढे, 40 वर्षापर्यंत माणूस चांगल्या पद्धतीने जीवन जगतो. चांगल्या म्हणजे तुम्ही म्हणताना आता काय आमचं लय हाल आहेत का? फार हाल नाहीत, पण
40 वर्षापर्यंत पूर्ण स्वातंत्र्यामध्ये तो अशा प्रकारचं जीवन जगतो. हा, तेव्हाही कोणाला विचारित नाही, त्यालाही कोणी विचारित नाही. कुठपर्यंत? 40 वर्षापर्यंत मोकार स्वातंत्र्य, 40 वर्षापर्यंत. आणि एकदा का 40 ओलांडली आणि मुलाचं 2 हाताचं 4 हात झालं, म्हणजे लक्षात आलं ना काय झालं? हा, आमच्या पुणे जिल्ह्यात आणि नगर जिल्ह्यात भाषा सारखीच आहे, काय एवढा लय फरक नाही. हा, कारण मी नगरकरांचा जावाई आहे. हो. काय सांगत होतो मी? कीर्तन. शाबास. आता इतक्या वेळ काय चाललं होतं? नाही म्हणले इतक्या वेळ मी कीर्तनच चाललं होतं. हो. 40 वर्षापर्यंत माणूस स्वातंत्र्य पद्धतीने जीवन जगतो आणि एकदा का 40च्या पुढे मुलाचं लग्न झालं, तोच मुलगा त्या बाबांना सांगतो, म्हटले बाबा काय तुम्ही आता प्रवास करायचा नाही, लग्नाला जायचं नाही, मैतीला जायचं नाही, 10व्याला जायचं नाही, 13व्याला जायचं नाही, सावडायला जायचं नाही, सभेला जायचं नाही, मिटिंगला जायचं नाही, तुम्ही कुठंच जायचं नाही 40 नंतर. कुणी? बाबांनी. का? प्रवासाने त्रास होतो बाबांना 40 नंतर. 40 नंतर बाबांनी कुठं जायचं मग? बाबांनी जायचं शेतात. शेतात जायचं म्हणजे काय? आंब्या झाडा खाली झोपाय जायचं का? शेतात जायचं याचा अर्थ असा आहे, 40 ते 60 वर्षानंतर बाबांनी शेतात कष्ट करायचं, बैलासारखं काबाड कष्ट करायचं, आयुष्य घेतलंय बैलाचं. हो. कीर्तनकार जरी असला, प्रवचनकार जरी असला ना, त्याला सुद्धा सुट्टी नाही. कधी? 40 नंतर. मला धरून घेत जा, मला धरून घेत जा, म्हणजे मग मग असं होत नाही की मलाच म्हणला म्हणून मला धरून घेत जा. हो. 40 ही नंतर 60 वर्षापर्यंत बैलासारखं काबाड कष्ट. 60 ओलांडली, 60 नाही होऊन देत समजा आता 58लाच आदेश काढच्या, चले जाऊ. 58लाच आदेश निघतो, चले जाऊचा. 60 नाही होऊन दे. हो. एकदा का 60 वर्षाचं आयुष्य पूर्ण झालं, 60 नंतर तोच मुलगा परत बाबाला सांगतो, बाबा तुम्ही आता शेतात जाऊ नका. का? म्हणजे आता म्हातारा उलटी बारी द्यायला लागले ना, त्याच्यामुळं आता शेतात जाऊ नका. मग म्हटले आता तुम्ही घरी थांबा. घरी थांबा म्हणजे घरी काय करायचं? घरी थांबा याचा अर्थ काय? चोपाळ्यावर नाही झोपायचं. घरी थांबा याचा अर्थ असा आहे, तोपर्यंत बाबाला 2-4 नातू सांभाळायला आलेला असतात. हो. बाबांनी नातवंड सांभाळायची आणि घराचं राखण करायचं. कुत्र काय करतं? घराची राखण. आयुष्य कुणाचं घेतलंय? कुत्र्याचं. 60 ते 80 वर्षाचं आयुष्य बाबाच्या वाट्याला ते कष्ट. आणि 80च्या पुढे जर येत कदाचित आयुष्य मिळालंच. हो, मी का बोलतोय मिळालंच? कारण मिळत नाही म्हणून बोलतोय मिळालंच. समजा कदाचित 80 वर्षाच्या पुढचं आयुष्य प्राप्त जर झालं, तर 80 ते 100 वर्षाचा आयुष्यातला काळ वार्धक्याचा शेवट. महाराज म्हणता अतिशय दुर्धर. कसा दुर्धर? दिसायचं कमी होतं, ऐकायचं कमी होतं. हो. हातापायातलं सगळं बळ कमी होतं आणि म्हाताऱ्या माणसाचं सगळं बळ एकवटून येतं तोंडात. म्हातारपणामध्ये माणसं बडबड करतातच. हो. एक जण तर म्हणला, काय राव आमचं म्हातार राव लईच बडबड करते. मी म्हणलं म्हणजे? अहो तो म्हणलाय ना, झोपातून उठलं की जे बडबड चालू झोपेपर्यंत. हा. आणि म्हणलं झोपातून उठलं की परत सुरू. अहो म्हणलं फार बोलते म्हातार, लईच बडबड करते. मी म्हणलं बघ काय म्हाताऱ्या माणसाचा तिरस्कार करू नको. ते म्हणला अहो पण इतकं कुठं बोलतात होय. मी म्हणलं अरे बाबा बोलतात काय म्हणजे काय त्यांच्या डोक्यावर परिणाम नाही झाला. बोलतात याचा अर्थ असा आहे, वर्धक काळाची ती स्थिती आहे. हो. कोणताही म्हातारा माणूस असू द्या बघा, न बोलणार म्हातारा सुद्धा म्हातारपणात लय बोलत आहे. हो. बोलतात म्हातारी माणसं फार बोलतात. त्यांचं बरं ती म्हाताऱ्यांची चूक नाही, ती वृद्धप काळाची स्थिती आहे. म्हणून घरातल्या माणसांनी म्हाताऱ्या माणसाचा तिरस्कार करायचा नाही. हो. कारण त्यांनी एक डोक्यात ठेवायचं, आपणही आज ना उद्या या स्थितीला आहेच. हो. आणि म्हाताऱ्यांनी बी जरा जजमेंट करायचं.
वर्णाश्रमातला संन्यास आश्रम 75 वर्षाच्या नंतर सांगितलाय. म्हाताऱ्याने त्या आयुष्यामध्ये वयामध्ये तिकडं ध्यान द्यायचं. आता हे बाकीच्यांचं कसं होईल याच्यापेक्षा आहे ना माझं कसं होईल हे महत्वाचं आहे. आणि म्हणून त्या परमात्म्याचं आम्हाला स्मरण त्यावेळेस तरी किंबहुना झालं पाहिजे. आणि म्हणून 80 वर्षाच्या पुढची स्थिती सांगताना महाराज म्हणतात काय स्थिती आहे वृद्धपकाळाची. नाकमुख गळू लागले लाळ आणि शेंबूड स्वाना परी गती झाली अवघे करती हाड हाड. हो म्हातारपणामध्ये म्हाताऱ्या माणसाकडे कुणी लक्ष देत त्याच्या बोलण्याकडे कोणाचं लक्ष नसतं त्यालाही कुणी काही बोलत नाही. त्यांनी फक्त टुळू टुळू पायाचं दिसायचं कमी झालेलं असतं. महाराज म्हणतात घुबडाचं घेतलेलं आयुष्य हे. अशा प्रकारानं आमचं हे 100 वर्षाचं आयुष्य झालं. चला मी सांगत होतो तुम्हाला राजा जड भरत आला समाधान प्राप्त नव्हतं म्हणून महर्षींनी सांगितलं राजा मग तू ध्यान धारणा करण्याकरता तुला तपश्चर्या करण्याकरता तुला अरण्यात जावं लागलं. आणि राजानं संपूर्ण राज्याचा त्याग केला आणि जड भरत राजा ध्यान धारणा करण्याकरता अरण्यात गेला. पण अरण्यात ध्यान धारणा चालू असताना साधू म्हटलं की 3 वेळा गंगेचं स्नान. आणि राजा ब्रह्ममुहूर्तावरती उठला. ब्रह्ममुहूर्त केव्हा असतो? सकाळी 8 वाजता ऊन पडली मग केव्हा असतो? ब्रह्ममुहूर्त पहाटे 3:40 सांगितलाय. ह्या ब्रह्ममुहूर्तावरती उठावं. पण कुणी उठावं हे बरोबर आहे पण कुणी उठायचं हा पहिला प्रश्न आहे. तुम्ही म्हणता महाराज पहिलं आता आम्हाला एक सांगा तुम्ही उठता का? इथून सुरुवात. बाकी आम्ही उठू नाही तर पार दिवसभर झोपू. तुम्ही उठता का? आता आम्हाला समजा जर कीर्तन करून जायला रात्रीचं कीर्तन असल्यावर नगरवर घरी जायचं म्हणल्यावर आम्हाला घरी जायला जर 3 वाजल्यावर खरं आम्ही उठणार आहे का? कशाला उगाच मोकार खोटं बोलायचे? उठणार नाही. पण उठलं पाहिजे हे बाकी महत्वाचं आहे. त्यातले त्यात उठून पण काय केलं पाहिजे हे फार महत्वाचं आहे. एक जणाला मी म्हटलं अरे ब्रह्ममुहूर्तावरती उठत जा. तो म्हणला म्हणजे केव्हा असतो? म्हणला मी म्हणलं केव्हा असतो म्हणजे 4 वाजता असतो. तो म्हणला मग मी 3:30लाच उठतोय. अरे मी म्हणलं वा फार भाग्यवान आहेस तू. मी म्हणलं मग काय करतो 3:30ला उठल्यावर? तो म्हणला अंग काय करायचं हा प्रश्न मीच तुम्हाला विचारणार होतो. मी 3:30लाच उठतोय. अरे मी म्हणलं उठतो पण तू करतो काय? म्हणला छे मग मी काय नाही करीत. म्हणला मी बिड्या वडीत बसतो. अरे अरे मग याच्या करता उठायचं का? बिड्या वडाय करता? त्याच्यापेक्षा नाही उठल्या नाही का पारा. हा उठून काय करायचंय आम्हाला? संत महात्मे म्हणतात उठा जागे व्हा रे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा सुख विव्यथा जन्माच्या उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा कवी व्यथा जन्माच्या. महाराज म्हणतात उठा जागे व्हा रे आता. हो पण उठून काय करायचं? स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता चुकवी व्यथा जन्माच्या. महाराज म्हणतात आम्हाला उठून उठा. हो आणि जागे व्हा. काय सांगितलं? उठून जागे व्हा. हो आणि जागे झाल्याच्या नंतर स्मरण करा पंढरीनाथा. आणि जर नाही तुम्ही ते केलं तर तुमचा उठून काय उपयोग नाही. हो उठा उठा जागा पाठी भय आले मोठे उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. उठा उठा जागा पाठी भय आले मोठे उठा उठा जागे पाठी भयाले मोठे. पंढारी वाचून तुझा ठाव नाही कोठे पंढरी वाजून तुझा ठाव नाही कोठे. उठा उठा जागा
आले मोठे. आमच्या पाठीमाग अनादी जन्माचं जन्म मरणाचं दुःख आमच्या पाठीमाग लागलंय. त्याला महाराज म्हणतात जागा पाठी बाई आले मोठे आणि त्यातून आम्हाला निवृत्त व्हायचंय. मग महाराज म्हणतात निवृत्त ज्याला व्हायचंय ना, मग राजा जड भरताच्या बाबतीत तेच झालं. राजाला सांगितलं राजा तुला तपश्चर्या करताना साधू म्हटलं की 3 वेळा स्नान. राजा ब्रह्ममुहूर्तावरती उठला आणि स्नान करण्याकरता राजा एका सरोवरावरती गेला. काही हरणांचा कळप त्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी त्या ठिकाणी आलेला होता आणि त्या हरणाच्या कळपामध्ये एक गर्भधारणा झालेलं हरिण होतं. अचानकपणे जंगलामध्ये वाघाची डरकाळी ऐकू आली आणि त्या हरणीनं त्या ठिकाणी समोर असणाऱ्या वाळूच्या बेटावरती उडी मारली आणि त्या हरणीचा गर्भ गळीत त्या ठिकाणी झाला. ती हरणी मरण पावली आणि हा प्रकार राजा जड भरतानं पाहिला. राजाच्या डोळ्यात पाणी आलं. अरे अरे आताच एका पाडसाची जन्म देणारी माता या जगातून निघून गेली. या पाडसाची आई या जगातून निघून गेली आणि ज्या दिवशी आपली आई या जगातून जाईन ना त्या दिवसा इतका दुर्दैवी आणि दुःखी दिवस आयुष्यात कोणाच्या नसतात. ओ घालत घातला वासने, ओ घालत घातला वासने, घालत घातला वासने, घालत घातला वासने. जड भरत राजा हरण करती गेला, घालत घातला वासने, घालत घातला वासने. जड भरत राजा हरण करती गेला, घालत घातला वासने, घालत घातला राजानं ते हरणाचं पाडस उचललं कारण याची माता जगातून निघून गेली आणि म्हणून राजानं ते हरणाचं पाडस आपल्या जवळ आणलं. हरणाचं कसं होईल, हरणाचं कसं होईल, त्यात मरणाचं कसं होईल हे जड भरत राजा विसरून गेला. आणि मग महाराज म्हणतात घाला तो घातला वासनेने. त्या वासनेच्या योगानं त्या राजा जड भरताला पुनरपी मृत्यू लोकामध्ये हरणाच्या योनीमध्ये जन्माला यावं लागलं. याचं सगळं कारण हा सगळा परिणाम झाला केवळ वासनेचा. मग महाराज म्हणतात आम्हाला वासना परावर्तित करायची, वासनेचं परिवर्तन करायचं. हो परिवर्तन करत असताना जसं अंधाऱ्या खोलीमध्ये बल्ब लावला काय होईल हो, प्रकाश होईल. म्हणजे अंधार अंधार नाहीसा होईल, अंधार अंधार निघून जाईल, अंधार निघून जाईल. आणि समजा बल्ब काढला अंधार म्हणजे निघून गेलेला परत आला का? हा नेमकं काय अंधार मुळात निघून गेलाच नाही. फक्त काय झालं जोपर्यंत प्रकाश होता तोपर्यंत त्या प्रकाशामध्ये तोपर्यंत तो अंधारच प्रकाशमान झाला आणि प्रकाशाचं अस्तित्व संपलं. त्यानं त्याचं अस्तित्व दावलं. कशाचं? अंधाराचं. म्हणजे जसं गेला नाही झाला, फक्त तो प्रकाशमान झाला तर त्याचं स्वरूप झाला. तसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात अरे आम्ही सगळे ईश्वराचेच अंश आहोत. हो आम्ही सगळे ईश्वर स्वरूप आहेत. आता बदल त्याच्यामध्ये फक्त महत्व. मग आमच्या वासनेचं परिवर्तन व्हावं. काय परिवर्तन झालं पाहिजे तर महाराज म्हणतात ती वासना पुनरपी आमच्यातली समूळ नाहीशी व्हावी याच्या करता पर्याय सांगितला. संत चरण रज लागता सहज आणि वासनेचे बीज जळून जाय. हो वासनेचे बीज जळून जाय म्हणजे रोग्यासह रोगाची निवृत्ती. त्याला शास्त्रामध्ये आत्यंतिक दुःखाची निवृत्ती म्हटलंय. आत्यंतिक दुःखाची जिथं निवृत्ती आहे तिथं परमानंद शाश्वत सुखाची प्राप्ती आहे. हो एका वैद्याला रोग झाला
आपल्या एका रोग्याला रोग झाला आणि रोग झाल्याच्या नंतर तो रोगी वैद्याकडे गेला. पूर्वी वैद्य असायचे आणि वैद्याकडे गेल्याच्या नंतर वैद्यांनी ते नाडी परीक्षण करून सांगायचे की याला काय झालंय ते. हो, त्याचं नाडी परीक्षण केलं आणि वैद्यांनी सांगितलं काय काळजी करायचं काम नाही. ते म्हटलं का? अहो म्हणले तुमचा आजार फार सोपा आहे. ते म्हणले फार हो, बरं झालं. मग म्हटले औषध काय? ते म्हणलं औषध फार सोपं आहे. नाही पण तरी तो रोगी म्हणला तरी काय? नाही म्हणले काहीच काळजी करू नका, औषध फार सोपं. आपण म्हणले असं नका सोपं, पण औषध तर करावं लागेल. अहो म्हणले फार सोपं औषध आहे. काय? म्हटले बस काय करण्याची गरज नाही. उद्याच्याला म्हटले तुम्ही माझ्याकडे येताना 1 लिटर वाघिणीचं दूध घेऊन या. कशाचं? तुम्ही कीर्तन ऐकत आहे ना? म्हटले उद्याच्याला येताना माझ्याकडे येताना 1 लिटर वाघिणीचं दूध घेऊन ये. तो रोगी म्हटला पटलं आपल्याला. अहो म्हटलं कसं काय पटलं? अजून तुम्हाला औषध दिलं नाही ते म्हणला तरी मला पटलं. अहो म्हटलं कसं काय पटलं? ते म्हणला काय राव कसं काय पटलं? म्हणला काय राव? म्हणला तुम्ही मला वाघिणीचं दूध आणाय म्हणला तुम्ही मला सांगत आहे. हा आता वाघ आता काय ती वाघीण आहे? आता ती काही म्हैस आहे का काही गाई आहे? वाघ म्हणजे काय? वाघिणीचं दूध. हो म्हणजे आणि वाघिणीचं दूध काढण्याकरता काय पाहिजे? जाऊ का मग आता घरी? वाघिणीचं दूध काढण्याकरता पराक्रम पाहिजे. हो काय कुणाचं बी काम आहे काय? आता माणसं लांबच गावात बिबट्या आला तर ह्यो रातचा घरातून बाहेर सुद्धा येत नाही ना का गावात. काय पराक्रम आपला, काय शौर्य आपलं. हो अरे बिबट्या कुठं गावात, तू कुठं राहणार तरी म्हणला नको नका गावात. अरे पराक्रमच राहिला नाही. हो वाघिणीचं बरं, वाघिणीचं दूध ज्याच्यात आणायचंय ना ते पात्र सुद्धा कसलं लागतं? सोन्याचं लागतं. इतर धातूच्या भांड्याला छिद्र पाडून दूध निघून जातं. वाघिणीचं दूध त्या इतर धातूच्या भांड्यात राहत नाही, त्याच्याकरता त्याला सोन्याचं पात्र लागतं. आपल्या विश्वास नसला तर प्रयोग करून बघा कधी. सोन्याचं भांड मिळल. हो सोन्याचं भांड काय अशक्य नाही. सोन्याचं भांड ही शक्य गोष्ट आहे. काय माणसं तुम्हाला सांगतो 15-15 किलो गळ्यात सोनं घेऊन घालून हिंडणारी माणसं आहेत. काय त्यांना सोन्याचं भांड लय जड आहे? हो सोन्याचं भांड मिळल. दुधाचा प्रश्न आहे. हो ते काय बाजारात मिळतं का? डेअरी मिळतं वाघिणीचं दूध. अरे येलेल्या वाघिणीच्या कासामध्ये एकाच पठ्ठ्याने हात घातला होता. हो आणि त्याचं नाव म्हणजे धर्मवीर संभाजीराज. काय मोकार शौर्याच्या पराक्रमाच्या गोष्टी काय मोकार कोणाची काम आहे काय? इथं आम्हाला 2 पायल्याचं दळण उचलत नाही, बावकीला बोलावं लागत आहे. काय पराक्रम हरवून बसली माणसं. हो पराक्रम राहिला नाही. पूर्वीची माणसं पराक्रमी होती. हो रावण काही कमी पराक्रमी होता का? 80,000 बायका सांभाळीत होता. पराक्रमी. हो माणसं. कृष्ण परमात्म्याला 16,108 बायका होत्या. पराक्रमी. राजा दशरथाला किती बायका होत्या? राजा दशरथ माहित नाही. राजा दशरथ आपल्याला 3च माहिती आहेत. राजा दशरथाला 700 बायका होत्या. पराक्रम. हो महाराणा प्रतापाला 17 बायका होत्या. पराक्रम. छत्रपती शिवाजी महाराजांना किती बायका होत्या? 8 बायका होत्या. आपल्याला एकीनेच फार जाम झाला गडी. कुठं पराक्रमन कुठं शौर्यन. बास म्हणला की बसतोय काय. आणि मी नेहमी सांगत असतो आमदार खासदार कीर्तनकार पण चुडी पुढं गप घाला. तिथं काही नाही राव, तिथं आपलंच नाही. का सांगतोय मी आपल्याला? पराक्रम हरवून बसली माणसं. मला हे सांगायचं सहज आठवलं म्हणून सांगतो.
सासवडला कीर्तनाला गेलो आणि दुसऱ्या दिवशी मला काही घरी काम नव्हतं. म्हटलं आता कुठं जायचं, म्हणजे साधूनी फिरत राहावा. फिरत राहा काय मोकार कोणी कमी नाही हिंडावा, पण एक शास्त्र आहे त्याला. मी म्हटलं आता कुठं जायचं, म्हटलं काय नाही आज निवांत जायचं, म्हणलं जेजुरीला जायचं दर्शन घ्यायचं. म्हणलं आता काही आपण तरी कवा येतोय जेजुरीला सारखं सारखं. गेलतो म्हणलं एकदा 2011ला, परत कुठं गेलोय. आणि म्हणून मग जेजुरीला जायचं मी ठरवलं. गेलो, दर्शन घेतलं, पायऱ्या उतरून खाली आलो. पण तिथं असा नियम आहे, कुठं जेजुरीला. आता कसं ध्यानात राहिलं पाटकुनी कीर्तन. म्हणलं ना अभंग कोणता घेतला, काय नाही काय नाही. आता मी म्हणलं ना लगेच, आता कसा विषय ध्यानात चाललाय, जेजुरी चाललंय बाय. हा, प्रत्येकाला आठवतं लगेच, आपलं आपलं डोळ्या पुढे येतं, बाकीचं काय. हो, तिथं असा नियम आहे, नवीन जोडपं जर आलंच जेजुरीत तर त्या नवरदेवानी नवरीला उचलून 5, ते सगळं तुमचं पाठीव 5 पायऱ्या चालायच्या, असा तिथला नियम आहे. हो, आणि तसलं बघाय असल्यावर मी तास तास बी तिथून हलत नाही मग. हो, म्हणजे हे आलं टीव्हीला न्याला बघण्यापेक्षा आपल्या पुढेच ना डायरेक्ट प्रत्यक्षात लाईव्ह. मग काय, मी तिथंच बसलो पायरी असं दर्शन घेऊन. नवीन जोड यायचा, मुलं म्हणजे कानकुनी त्या मुलीला उचलायची, सरा पायऱ्या चढून जायची. 10 पायऱ्या, कोण 15 पायऱ्या, कोण 20, जसे जसे ऐपतीनुसार पोरं सणा पायऱ्या चढून जायची. इकडं त्यांनी उचललं की मी म्हणायचो शाबास. त्यांची माझी काही ओळख नाही, काही घेणं नाही, काही देणं नाही, पण जसं त्यांनी तिकडून उचललं की इकडं मी म्हणायचो शाबास. असं पायऱ्या चढायला लागला की मला असं वाटायचं अरे काय शाबास चालला, म्हणजे असं मी मनानेच इकडं असं मला वाटायचं. आपली त्यांची ओळख नाही, काही नाही. पुण्यावरनं एक जोड आला 35-55चा, आणि मग मी हेरलं, ह्या रामाला हे धनुष्य उचलणार नाही. पण ती पोरच हुशार, जवळ आल्या होती त्या नवऱ्याला म्हणली उचलूनच घेऊन चाललं पाहिजे, असा काही नवस नसतो. मग हातात हात देऊन चाललं तरी चालतंय ना. त्याने मान्य केलं, पण बाकीचं गडी मान्य केलं. मग म्हणली 500 दे. त्याला का 5 पायऱ्याला 500 लय वाट्यात. नाही मग ती बाकीची म्हणली मग दे, नाही तर मग उचल. त्याला वाटलं 5 पायऱ्या काय, 5 पायऱ्याला 500 देण्यापेक्षा, मग त्याला सुद्धा जाणवलं की मी सुद्धा तसा चांगला आहे, जाणवलं. आणि मग त्यांनी खाली बसला तो आणि उठलं राहत असला बोजा घेऊन. उठ निघाला पायरी क, एका पायरी पाय ठेवल्या. मी म्हणलं शाबास, काही ओळख नाही काय नाही, पण मी म्हणलं शाबास. आता एक म्हणजे बस. दुसऱ्या पायरी पाय ठेवल्या, मी म्हणलं शाबास लका. पण मी म्हणलं अजून 3 पायरी, आता कसं जायचं बोल काही. हो, तिसऱ्या पायरी पायीच जाईना, असं जायचं एवढा, पण असं टेकत नव्हता. मला असं वाटलं पळत जाव, त्याचा पाय धरून मांडावा का काय, पण म्हणलं आपली नाही ओळख. हो, त्याने 2-4 वेळा प्रयत्न केला, पाय काय पुढे जाईना. त्यांनी फार मांड्या जेव्हा लट कापाय लागल्या का तेव्हा त्यांनी वरूनच दिलं तिला खाली टाकून. आणि असं पोट धरलं मी जवळ. नका मी म्हणलं आता हे काय, मी म्हणलं तसं पोट का धरलं. तेव्हा काय राव, काय आतली कातडी काय कुणी का गेली, काय म्हणलं कसंच मेळ लागा ना काय नेमकं. हो, असाच उभा राहिला. मला आठवलं, काय होतास तू, काय झालास तू, अरे बेड्या कसा वाया गेलास तू. या पराक्रमी महाराष्ट्रामध्ये तू राहतोय,
आणि काय पराक्रम विसरून बसलाय येड्या. अरे मानवी जन्म आम्हाला याच्या करता नाही मिळालेला. अहम ब्रह्मास्मी, मी साक्षात ब्रह्मा आहे आणि या स्थितीचा मला अनुभव प्राप्त व्हावा ना, याच्याकरिता मानवी जन्म. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुमच्या जन्मातलं जर दुःख कमी व्हावं असं वाटत असेल ना, तर तुम्ही गुणनिधान आणि कृपाळू भगवान परमात्म्याला आपलंस करून घ्या. तो तुमच्या जीवनातलं दुःख कमी करील. आपुला तो एक, आपुला तो एक, देव करुणी गावा, आपुला तो एक, आपुला तो एक, आपुला तो एक, देव करुणी गावा, आपुला तो एक. तेने बिन जीवा सुख नोहे, तेने बिन जीवा सुख नोहे, मायेक, एक मायेक, दुःखाचे जगते एक मायेक. महाराज म्हणतात, तू गुणनिधान आणि कृपाळू परमात्मा आपलासा करून घे. तो तसा आपलासा होत नाही. समर्थ सद्गुरूच्या कृपा आशीर्वादानं तो परमात्मा मी आहे या स्थितीचा मला अनुभव जीवनात प्राप्त होतो. आणि या मृत्यू लोकातलं एक दुःख जे आहे ना, हे दुसऱ्या दुःखाला जन्म देण्यास कारणीभूत आहे. म्हणून जीवन जगताना नेहमी आपल्यापेक्षा कमी उंचीच्या माणसाकडे पाहायचं. व्यावहारिक सत्तेतलं जीवन जगताना कमी उंचीच्या माणसाकडे पाहायचं आणि पारमार्थिक सत्तेतलं जीवन जगताना उंच व्यक्तीकडे कधी नेहमी पाहायचं. उंच आणि म्हणजे मी हे शरीराच्या उंची बाबतीत सांगत नाही, मी ज्ञानाच्या उंचीच्या बाबतीत बोलतोय. व्यावहारिक सत्तेमध्ये आपल्यापेक्षा श्रीमंत माणसाकडे पाहिलं की दुःख होईल, मग आपल्यापेक्षा गरीब माणसाकडे पाहायचं, दुःख होणार नाही. हो, जसं आपण रस्त्यानं सायकलीवर चाललो, एखादा जर मोटरसायकलीवर गेला, दुःख तयार आहे. मनात येतं आपल्याला गाडी पाहिजे होती, जसं पण आपण रस्त्याने पायी चाललोय, दुसराही आपल्या शेजारी पायी चाललाय, किमान आपल्या पायात चप्पल तू अनवणी चाललाय, हे पाहिलं दुःख व्हायचं काही कारण आहे का? हो, दुःख होणार नाही. कमी उंचीच्या माणसाकडे पाहायचं. एक दुःख दुसऱ्या दुःखाला जन्म. गाडीवाल्याला वाटतं मोटरसायकल पाहिजे, काही काळ निघून गेला, मोटरसायकल मिळाली. मोटरसायकलीवर बसल्यावर चार चाकीवाला गेला, त्याच्यापासून त्याला वाटलं चार चाकी गाडी पाहिजे. काही काळ निघून गेला आणि चार चाकी गाडीत बसला. चार चाकीत गाडीत बसला आणि वरून विमान चाललं होतं. आता विमान काय आपल्या बापान ठेवलं आपल्याला विमान? हो, पण मला निदान बसाय नाही मिळलं, मग बघाय काय हरकत आहे? अरे बघाय काय हरकत आहे, पण मी म्हणतो मग गाडी साईडला लावून बघत बसायचं ना विमान. हो, त्यांनी चालत्या गाडीतून मुंडकं बाहेर काढलं आणि विमान बघाय गेला, गाडी वडाच्या झाडावर जाऊन आदळली, दुःख तयार. हो, चार चाकीत बसला तरी दुःख तयार. आपल्यापेक्षा आणि कधी नेहमी म्हणून उंच माणसाकडे पाहिलं ना, आपल्यापेक्षा संसारामध्ये उंच माणसाकडे पाहिलं की दुःख तयार होत. हो, आणि परमार्थामध्ये पाहताना आपल्यापेक्षा उंच माणसं कमी माणसाकडे पाहतात. एखाद्याने श्रावणात माळ घातली, भाद्रपदात काढली ना, लोक लगेच आम्हाला येऊन सांगतात, तो नाही का तुमचा, लगेच आमचा झाला बा आमचा. मी म्हणलं झाला काय? काढली की त्यांनी माळ गावात सांगून सुटतो, काढली की त्यांनी माळ. मी म्हणलं त्यांनी काढू दे, पण येडे आम्ही घातली, आम्ही टिकावली, आम्ही कीर्तन करतो व्यासपीठावर, तुमचा म्हणजे धंदा, म्हणजे परत बोलून मोकळा. काय सामान्य भूमिकेतलं जीवन आहे. म्हणून महाराज म्हणतात, या मृत्यू लोकातलं एक दुःख हे दुसऱ्या दुःखाला जन्म देतं. एरती माईक, दुःखाची जननी, नाही आधी अंती अवसान. मग आम्हाला काय करायचंय नेमकं? या मृत्यू लोकातलं परमानंद शाश्वत परमात्मा तो अविनाशी प्रकारचा आहे, त्याचा कोणत्याही प्रकारे नाश होत नाही. कुणाचा? हा, परमात्म्याचा, देवाचा. देवाचा कधीही नाश होत नाही. हो, तो अविनाशी आहे. हो, तो अक्षय आहे. आणि म्हणून त्या अविनाशी असणारं तत्व, हे तत्व तुमच्या आमच्या मध्ये आत्मस्वरूपानं आहेच. हो, आणि म्हणून अशा प्रकारचं असणारं हे अविनाशी तत्व अविनाश करी आपुलिया ऐसे. हो, आणि तो परमात्मा आपलासा करत असताना अशा काही प्रकारचं ध्यान लागावा. नवे नवे मी ब्रह्म आहे नाही, मी ब्रह्मस्वरूपच व्हावं. हो, ते पहा, तुम्हाला सांगतो, कुंभारीन माशी तुम्ही कधी पाहिली का? कुंभारीन माशी कशी असती? चांगली अशी असती, एवढी नारळागत. मग छोटी असते कुंभारीन माशी.
गांधण माशी सारखी. ती कुंभारीन माशी हिरव्या रंगाची एक आळई पकडून आणती गवतावरली आणि ती घर करते त्या घरट्यामध्ये, त्या हिला ठेवती त्या आळईला. आणि ती त्या आळईला आणताना इतकी चावती, इतकी चावती, इतकी चावती, त्या आळईला त्या कुंभारीन माशीचा ध्यास लागतो. कसा? येईल का चावल का, येईल का चावल का. 3.5 दिवसात आळईलाच कुंभारीन माशीचं पंख फुटतात आणि ती आळई कुंभारीन माशी बनती. हे केवळ ध्यास. मग मला जर त्याप्रमाणे देवाचा जर ध्यास लागला तर मी ईश्वर स्वरूप होऊ शकत नाही का? गोविंद गोविंद मना लागली या छंद. गोविंद गोविंद मनाला गणिया चंद. गोविंद 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 मना लागली या छंद. आणि मग ते स्वरूप मी होऊन जात. गोविंद ते काया भेद नाही देवातया. अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाची. एक वेळ सर्वांनी मोठ्या प्रेमानं भजन करा. ढोबा रखुमाई. सर पुढे या. शेवट आमचे तुकोबाराय म्हणतात. तुका म्हणे एका मरणची सरे उत्तमची ओरे कीर्ती मागे. जगद्गुरु संत तुकोबाराय तुमच्या आमच्या समोर मानवी जीवनाची भूमिका मांडतात. मानवी जीवन जगताना आम्हाला उत्तम रूपानं कुठंतरी शिल्लक राहता आलं पाहिजे. एका मरणची सरे. आणि मग त्या प्रकारचं जर जीवनामध्ये आम्हाला प्राप्त व्हावं. हो, आता ही माणसं जगतात पण मरणोत्तरानंतर कुठंतरी आम्हाला कीर्ती रूपानं शिल्लक राहता आलं पाहिजे. हो, मग कोण कीर्ती रूपानं शिल्लक राहिले? महाराज म्हणतात की उभारीला ध्वज तीही लोकावरी आईशी चराचरी कीर्ती ज्यांची. कोण? ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञानदीपती कळा. महाराज म्हणतात अरे ते कीर्ती रूपानं शिल्लक आहे. हो, नाही तर आज आपण रावणाचं बी नाव घेतोयच की. रावणाची ही कीर्ती आहेच की, पण उत्तम आहे का हो? उत्तम नाही. कीर्ती रूपानी माणसं आहेत पण कीर्ती उत्तमच असेल असं नाही. हो, खोटा नोटा छापलेला कोण? करीम तिलगी, त्याचंही आपण नाव घेतोय. तोही कीर्ती रूपाने आहे पण उत्तम आहे का हो? उत्तम नाही. विजय मल्ल्या, हो, तोही कीर्ती रूपानं शिल्लक आहे पण त्याची कीर्ती उत्तम नाही. उत्तम कीर्ती संत ते हे निवृत्तीनाथ
ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञानदीपती काळा, हे आम्हाला कुठंतरी कीर्ती रूपानं शिल्लक राहायचे. आणि अशा प्रकारची काही कीर्ती राहिली की त्या कीर्तीचा सुगंध आयुष्यभर दरवळत राहतो. मग आता आमच्या आबांच्या बाबतीत तेच झालं. 84 वर्षाचं आयुष्यमान जगत असताना स्वतः स्वावलंबी प्रकारचं जीवन जगले आबा. हो, स्वावलंबी होते फार. म्हणजे आणि 84 वर्षाचं एवढं आयुष्यमान लाभून सुद्धा हो सगळं काही स्वतःचं काम स्वतःच्या हाताने स्वतः सगळं करत होते. अशा प्रकारचं एक चांगल्या प्रकारचं आरोग्य, का तर आरोग्य खात्यामध्येच लोकांच्या आरोग्याची काळजी घेणाराचं आरोग्य देव कसा बिघडून देईल. म्हणून अनेकांचा आशीर्वाद खऱ्या अर्थानं आपण केलेल्या कार्यातून, आणि म्हणून कुटुंबाकरता कुटुंब वात्सल्यतेचं प्रेम अंतकरणामध्ये धारण करून खऱ्या अर्थानं मुलाला योग्य संस्कार, मुलीला योग्य संस्कार, नातवंडांना सुनांना योग्य संस्कार आणि दिशा देण्याचं काम एका देव. मी पुन्हा पुन्हा आबांचा उल्लेख देवदूत म्हणून का करतोय, तर ज्यानं लोकांच्या आरोग्याकरता हो कोणत्याच प्रकारची कसराई आपल्या सेवेत ठेवली नाही. रात्री अपरात्री जरी त्या ठिकाणी जाण्याचा प्रसंग आला तर स्वतः आबा त्या ठिकाणी जात होते. हो, अनेकांना वेळोवेळी लागणार. आता कागदपत्र जर माणसाला तर प्रत्येक ठिकाणी लागतात, तिथं अडवणूक होती कागदपत्रासाठी. पहिल्या माणसा विचारतात हे आणलं का डॉक्युमेंट. आबांनी अनेकांना मदत करून योग्य प्रकारचं मार्गदर्शन करून कोणत्या प्रकारची कधी कुणाला अडचण होईल अशा प्रकारचं आपल्या आयुष्यात कधी वर्तन केलं नाही. आणि म्हणून खरं तर त्यांचा मुलगा, आज आबांचा मुलगा या ठिकाणी आमचे महेश कुमार भाऊ आणि त्यांची कन्या आहे, अतिशय सद्गुणांनी परिपूर्ण असणारी त्यांच्या परिवारात त्यांची सगळीच फॅमिली. हो, सरांचा माझा तसा फारसा परिचय नाही, पण सरांचा माझा फक्त मला वाटतं अजून वर्ष भाऊ नसेल झालं कदाचित. 1 वर्षाच्या आधीच सरांचा माझा फक्त आमचा 5च मिनिटाची मैत्री झाली माझी सरांची. तुम्ही म्हणता कशी, तर मला वेठेकरवाडीला खाली कीर्तनाला जायचं होतं आणि म्हणून मी 2 मिनिटं गाडी थांबून सरांचं ते मी पाहिलं, संत रोहिदास फुटवेअर. मला पाठीमागे एक मोठं दुकान दिसलं होतं, पण म्हणलं नाही, संत रोहिदास दिसल्यामुळे मी गाडी वळून त्या ठिकाणी गेलो. हे मडेवडगावचे माझे मित्र सुरेंद्र भाऊ साबळे हे माझ्या बरोबर होते त्यावेळेस, आम्ही दोघं होतो. भाऊ म्हणले तुमच्या पायात चांगली म्हणजे आता एक तात्पर्य निघलं म्हणून सांगतोय मी तुम्हाला. भाऊ म्हणले माझ्या पायात 1800 रुपयाची कोल्हापुरी चप्पल मी स्वतः आमच्या गावातल्या एका म्हणजे तुमचाच पाहुणा तो, त्याच्याकडून मी ती व्यवस्थित तयार करून घेतली होती. भाऊ म्हणले तुमच्या पायात 1800 रुपयाची चप्पल असताना तुम्ही अजून चप्पल घ्यायचं म्हणताय. म्हणलं भाऊ तसं नाही, आता काय झालंय म्हणलं, ही चप्पल मी घातली पण आता ही नाही इला जास्त घातली. ते म्हणले म्हणजे, अहो म्हणलं म्हणजे मला घरी मंडळी म्हणली चाललाय खरं घालून काय चप्पल, पण म्हणले एवढ्या मोला मागायचे म्हणल्यावर जरा नीट ठेवा, मला घालूनच देत नाही राव ती चप्पल. मी म्हणलं का माझी हौस करता घेतली का काय त्या चप्पलला पूजायची. पण मला बी आठवलं गाडीतून येता येता, लागा म्हणलं काय चप्पल आपली नीटनेटकी ठेवा म्हणून दुसरी साधी घालू, आणि असं ठरलं होतं माझ्या मनात. म्हणून मी पण ते अगोदरच सगळं नियोजन व्हायचं होतं, म्हणून आमची गाडी तिथपर्यंत वळाली. निमित्त झालं चप्पलचं, पण ते आमची गाडी तिथपर्यंत वळाली. अगदी 5च मिनिटाचा संवाद झाला फक्त माझा. मला चप्पल दाखवली, ही पटली काय किती एवढे झालं. आणि मग फक्त विचारलं मला तुम्ही कुठून आले, म्हटलं शिरूर म्हणल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर मला वेगळे भाव दिसले. आणि म्हणलो का बघ शिरूर म्हणल्यावर असं का, पण मला काय माहिती त्यांची सासरवाडी म्हणून. सासरवाडीचं नाव घेतलं माणसाला भूषण वाटतं, मला बी वाटतं ना. मला पण आनंदाने माझ्या नगरकरांचा मी जावाय, मला बी मी असं आनंदाने सांगतो ना. हो, आणि मग शिरूरचे म्हणले मग सर म्हणले माझी सासरवाडी शिरूरची. मी म्हणलं वा, मग काय हरकत नाही, मग तुम्ही आमच्या तालुक्याची जावाई झाला वा, काय हरकतच नाही. मग मला सांगितलं, म्हटले आमच्या सासूबाईंचं पण पुण्यस्मरण आहे, आणि म्हणून ती तारीख मला सुरुवातीला सरांनी दिली, आणि तोही पुण्यस्मरणाचा कार्यक्रम त्या ठिकाणी अतिशय
सुंदर अशा प्रकारचा कार्यक्रम झाला शिरूरला. मला आल्यावर सर बोलले, म्हणले शिरूरला आपली गाडी चालते की? म्हणलं हो. आणि मी त्याच्यानंतर मला 1-2-3 वेळा म्हणजे सरांचं ते कुटुंब अतिशय वात्सल्य त्यांच्या अंतकरणामध्ये. मला म्हणले शिरूरला आल्यावर नक्की येत जायचं बरं का. सर 2-4 वेळेला गेलो शिरूरला, पण तिकडे जाणं नाही झालं. हो. आणि मग आज परत सरांची भेट झाली. म्हटले आपली भेट झाली? म्हणलं हो. आणि सरांनी सुद्धा असे अनेक विद्यार्थी घडवल्यात. वडेगावांचे एक संतोषराव शेळके म्हणून आमच्या भैरवनाथ विद्यालयाला प्राध्यापक येतो, सरांचा विद्यार्थी. मी का सांगतोय हे? आपल्या कर्तृत्वातून माणसं कुठंतरी दुसऱ्यालाही मोठं करण्याचा प्रयत्न करतात. तोच प्रयत्न आयुष्यात आपल्या आबांनी तो प्रयत्न केला. हो, आपलं कुटुंब मोठं होईल हे नाही, पण आपल्या बरोबरची चालणारी माणसं सुद्धा मोठी झाली पाहिजे. अरे हे अशा प्रकारचं अंतकरण हे फार मन मोकळ्या माणसाच्या जीवनाचं लक्षण आहे. आणि म्हणून आणि बघा ही माणसं कशी एकाला एक म्हणजे कशी मिळतात मी तुम्हाला सांगतो. तिकडं सरांचं कुटुंब, आमच्या म्हणजे पल्लवीताईंचं तिकडलं माहेरचं कुटुंब, आणि इकडला असणारा आमचा आबांचा हा परिवार, कसा अगदी परिवार अगदी दोन्ही माणसं कशी समाजामध्ये कुठंतरी दुसऱ्याला मोठं करणारी माणसं, आदर्शवत जीवनाची दिशा देणारी माणसं. आणि म्हणून खरं तरी ही माणसं त्या ठिकाणी येतात आणि त्यांचा आमचा परिचय होतो. म्हणजे आम्ही सुद्धा काय बुवा कमी आहे का बुवा? मग म्हणून समाजामध्ये एक चांगल्या प्रकारचं परिवर्तन आणि एक आदर्श व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं आवांच्या रूपानं या परिवारातलं हरपलेलं आहे. काल अगदी सरांनी मला सांगितलं, महाराज वेळेला या बरं का, कार्यक्रम आपला वेळेत झाला पाहिजे. मी म्हणलं सर मी वेळेच्या बाबतीत फार पक्का आहे म्हणलं. हो, म्हणून मी इथं 9:51लाच मी इथं उपस्थित झालो. अंतर मला भरपूर आहे, पण मी 9:51ला उपस्थित झालो. याचं कारण मला सरांनी वेळ सांगितली, 10ला आलं पाहिजे. हा आता कार्यक्रम थोडा 10-5 मिनिटं पुढे गेलाय, तो ते चालतं. हो, पण अपेक्षित वेळेत मला एवढं सांगायचं की काल सरांनी मला सांगताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. का? कारण आमचे आबा अनंताच्या प्रवासाला गेले. मी विचारलं सर काय? मला वेळोवेळी म्हणले, महाराज जीवनामध्ये कोणत्या प्रकारची ठेस कधी बापांनी लागू दिली नाही. अहो रात्र तो बाप माझ्या करता झटला, अनंत यातना आमच्या कुटुंबाकरता त्यांनी सहन केल्या, आणि म्हणून आम्ही आज आदर्श जीवन जगतोय, चांगलं जीवन जगतोय. हे आमच्या वडिलांनी आमच्या करता केले. महाराज बाप काय असतो? उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला. पोटामंदी हसू जरी कनावा गला, गडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर, गडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. काय केलं त्या वडिलांनी आमच्या करता? अनंत यातना सहन करून खऱ्या अर्थानं ज्यांनी कुटुंब घडवलं. म्हणून महाराज बाप काय असतो? लेकरा करता सर्वस्व करणारा, आपलं त्या ठिकाणी स्वतः उपाशी राहील, पण कुटुंबाच्या भाकरीची सोय करणारा बाप स्वतः उपाशी असतो, पण तो कधी कुटुंबाला काही कमी पडून देत नाही, परिवाराला काही कमी पडून देत नाही. अनंत बापाने आमच्या करता यातना सहन केलेल्या आहेत. म्हणून बाप किती महत्वाचा आहे. जगत ज्ञानोबा तर आमचा जगी आईसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्ती सजावा, पोटा येता हरले पापा, ज्ञान देवा माय बापा. काय करतो बाप? बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपुली कुरवंडी वाळवोनी,
एकाएकी केला मिराशी साधनी कडिये वागवो निभार खांदी. त्या बापाने आमच्या करता अनंत यातना सहन केल्या म्हणून हॉस्पिटल वरती माझं वडील हॉस्पिटलला शिरूरला ऍडमिट होते, मरिया हॉस्पिटलला. सरांना माहिती असेल ते हॉस्पिटल बी, तिथं वडील ऍडमिट होते. मी सातारला कीर्तनाला गेलतो. सातारवरनं घरी येईपर्यंत मला 7 वेळा वडिलांनी फोन केला रात्रीच. किती वेळा? 7 वेळा. मी म्हटलं दादा तुम्ही हॉस्पिटलमध्ये, तुम्ही बेडवरती आहात, तुम्ही काय रात्रीचं तुम्ही झोपले नाही, तुम्ही जागेत. मला आता 3 वाजल्यात, पहाटेचे मी घड्याळ पाहिलं, म्हणलं 3 वाजल्या मला घरी यायला. ज्या वेळेस मी शेवटचा फोन झाला 7वा फोन, मी सांगितलं मी घरी पोहोचलोय, आता उतारलोय गाडीतून. त्यानंतर त्यांनी फोन बंद केला. मला सांगायचं तात्पर्य, हॉस्पिटलमध्ये असणारा बाप मला 7 वेळा रात्रीचं जागून फोन करतो, हे कोण करतं? माझ्या मनात विचार आला, मला का दुसरा कोणाचा फोन नाही आला? माझा बाप माझ्याकरता फोन करतोय. आणि घरी जाऊन पाहिलं तर आईच्या घराचं दार उघडं होतं. आणि आज बी रात्री अपरात्री ज्या वेळेस मी घरी जातो ना, त्यावेळेस आईच्या घराचं दार उघडं असतं. आणि मी सहज विचारलं, आई तुला झोप नाही आली का? अरे मला झोपच येत नाही. का? रात्री अपरात्री रस्त्यानं माझा पोरगा एकटा घरी येतोय म्हणून झोप येत नाही, पण आता तू घरी आलाय ना, आता झोप येईल. आणि मी ज्यांच्या करता रात्रंदिवस पळतोय त्यांच्या बेडरूमचा दरवाजा मला अर्धा तास वाजवावा लागतोय. अरे कुठे कुठे या प्रेमाची परिसीमा कुठे? हो, मला हे सांगायचं. मग आई आणि वडील आपल्या करता आपली दैवत आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे माय बापे आवगी देवाची स्वरूपे. आमचे आई आणि वडील हे आमच्या करता देव आहेत. त्यांनी आमच्या करता अनेक यातना भोगल्या, सहन केल्या. मी आळंदीला असताना ना, आमचे वडील मला कधी मध्ये भेटायला यायचे ना, पण भेटायला येताना त्यांची चप्पल निमित्त तुटलेली असायची. मग ते बाकीचे मुलं आपल्या मुलाला हसू नाही म्हणून ती तुटकी चप्पल आमचे वडील असे पिशवीत ठेवायचे आणि पिशवी गुंडाळून बगलत घ्यायचे. मग माझ्यापर्यंत यायचं, मी पाहायचो. 1-2 वेळा कुंडीच्या आड चप्पल दडावली होती वडिलांनी. मी म्हटलं दादा तुम्ही चप्पल का इकडे दडावता? मला सांगितलं, अरे आपली परिस्थिती अशी की चप्पल असू दे माझी तुटकी, पण तुला मुलं हसली नाही. काय आई वडील आपल्या करता काय काळजी घेतात. माझ्या डोळ्यात पाणी आलं त्यावेळेस. आणि मग मी ज्ञानोबारायांच्या पुढे प्रतिज्ञा केली, आता या आळंदीतून मी जाईल ना, काहीतरी घडूनच जाईल, तसा घरी जाणार नाही. कारण मी अनेक वेळा माझ्या बापाच्या पायातली चप्पल तुटलेली पाहिली होती. आणि माझं पहिलं कीर्तन ज्या वेळेस झालं ना, मी त्यावेळेस माझ्या वडिलांना ना आईला दोघाला बी एक चप्पलाचा जोड घेतला. आता घेतल्याला बरंच दिवस झालं, पण माझं वडील अजून सांगत यात लोकांना. किती कौतुक, किती आनंद. हो, आणि ज्यांच्या करता काही करते म्हणतात आम्हाला काहीच नाही केलं, आता काय करावं काय? हो, का सांगतोय मी, आता वडील आहे आणि ती आई आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं एक या शिंदे परिवारातील एक आदर्श पितृतुल्य व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्यातून 1 वर्षापूर्वी अनंताच्या प्रवासाला गेलं. अनंत यातना त्यांनी आपल्या कुटुंबाकरता भोगलेल्या आहेत, सहन केलेल्या आहेत. आणि म्हणून त्यांची चिरंजीव या ठिकाणी महेश कुमार आणि त्यांची मुलगी कन्या या ठिकाणी आमच्या मीनाक्षीताई, अतिशय एका चांगल्या संस्काराने तयार झालेलं हे कुटुंब. सरांच्या पाठीमागं त्यांचं कुटुंब सांभाळत असताना आमच्या पल्लवीताई एक त्याही चांगल्या आदर्श परिवारातून एक आदर्श संस्कार घेऊन त्या इथपर्यंत येतात. आणि पाठीमागं कुटुंबाला त्याही अतिशय चांगल्यापणानं सांभाळण्याचं काम, मुलांना संस्कार म्हणून हे कुटुंबाकडे पाहताना एक वेगळ्या प्रकारची भूमिका तुमच्या आमच्या लक्षात येते. अतिशय संस्कारांनी प्रेरित असणारं कुटुंब, इतरांच्या बद्दल अंतकरणामध्ये अतिशय अस्मितेचा भाव, आणि हे अंतकरणात जपणं हे एका आईनं चांगल्या संस्कार आमच्या मुलींना दिलं, बाऊंडला दिलं. आणि म्हणून आमच्या आईचे संस्कार, वडिलाचे संस्कार, हे संस्कार घेऊन आम्ही कुठेतरी समाजामध्ये आज चांगल्या ठिकाणी काम करतो. एक अस्मितेचा भाव तुमच्या अंतकरणामध्ये आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी हा जो इतका समाज एकत्र येतो, जमतो, हा कुठे आमच्या पितृत्वाच्या प्रेमापोटी कुठेतरी एक आदर्शतेचा भाव जगात निर्माण केला आणि दुसऱ्यालाही मोठं करण्याचा प्रयत्न या देवदूतानं आपल्या आयुष्यामध्ये केला. एक चांगल्या प्रकारचा देवदूत
तुमच्या आमच्यातून हरपलेले आहेत. आबांच्या सारखं एक सोज्वळ प्रेमळ व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं गेलं. 1 वर्षाचा कालावधी होतोय. चित्रगुप्ताच्या दरबारामध्ये दुपारी पाप पुण्याचा हिशोब केला जाईल. कदाचित जर स्वर्गामध्ये जाण्याकरता जर काही पुण्य कमी पडलं तर पितृत्वाच्या स्मरणार्थ आज या ठिकाणी जे काही दानात्मक कर्म होते, ज्ञानदान, अन्नदान, वस्त्रदान, या सर्व दानाचं पुण्यरूपे फल स्वर्गामध्ये त्या पितराच्या वाट्याला जात असतं. आणि म्हणून दुपारी चित्रगुप्ताच्या दरबारामध्ये त्या पाप पुण्याचा हिशोब खऱ्या अर्थानं केला जातो. म्हणून खरं तर हे पुण्यस्मरण करायचं. ज्ञानेश्वर माऊली